आज आपण पाहणार आहोत की प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइड हार्मोनची लेवल ही नॉर्मल असणं का गरजेचं आहे। तर तुमच्या शरीरामध्ये जेव्हा TSH ची लेवल वाढलेली असते तेव्हा तुमच्या शरीरामध्ये थायरॉइड हार्मोन हे कमी प्रमाणात निर्माण होत असते। तर याचा तुमच्या शरीरावर आणि बाळाच्या शरीरावर काय परिणाम होतो ते अगोदर आपण तर बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर, बाळाच्या बौद्धिक विकासावर त्याचा परिणाम दिसून येतो। तसेच प्रेग्नन्सीमध्ये तुमचा रक्तदाब हा वाढू शकतो, त्याचबरोबर तुमची डिलिव्हरी ही लवकर होऊ शकते। तर अशा वेळेस तुम्ही काय काळजी घ्यायची आहे, तर अशा वेळेस ज्याबरोबर तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म होते तेव्हा तुम्हाला लगेचच थायरॉइड हार्मोनची टेस्ट करून घ्यायची आहे। आणि जर प्रेग्नन्सीच्या अगोदर तुम्हाला थायरॉइड संबंधी काही आजार नसेल तर तुम्ही पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये म्हणजे दर 3 महिन्यांनी तुम्हाला थायरॉइडची टेस्ट करायची आहे। आणि जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदरपासून थायरॉइडची ट्रीटमेंट चालू असेल आणि त्यानंतर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली असेल तर तुम्हाला अशा वेळेस मात्र प्रेग्नन्सीच्या दर महिन्याला म्हणजे थायरॉइडची टेस्ट करायची आहे।